सध्या माथेरानमध्ये पुष्कळ आता सध्या रश आहे. त्या हिशोबाने मी त्यांना आवाहन करतो की माथेरानमध्ये सध्या मी पाण्याची सध्या योजना म्हणजे पाण्याचं जे त्रास होतो लोकांना ते व्यवस्थित केलेलं आहे. पार्किंगची समस्या ते सर्व प्रॉपर केलेले 200 ते 300 गाड्या लागतील त्या पार्किंगला. अजून आम्ही पर्यटकांसाठी माथेरान 21 तारखेला आमचा माथेरानचा वाढदिवस आहे. त्या दिवशी आम्ही घोड्याचे रेसेस करणार आहे, प्लस आम्ही ऑर्केस्ट्रा ठेवणार आहे. अजून मी आमचे जे पर्यटक आहेत त्यांना आवाहन करतो की ते जास्तीत जास्त लोक माथेरानमध्ये यावं. खरं तर माथेरानचा शोध लागल्यापासून आता यावर्षी आम्ही 176वा माथेरानचा वाढदिवस 21 मे रोजी आम्ही करत असतो आणि माथेरानचा शोध लागल्यापासून आजपर्यंत आम्ही दरवर्षी नित्यनेम माथेरानचा वाढदिवस करीत असतो. तर यावर्षी विशेषतः त्याला असं महत्त्व आहे की माथेरानचे नवनिर्वाचित आमचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी आणि आमचे माथेरानचे सर्व ग्रामस्थ नागरिक व्यापारी मंडळ यांच्या एक सूचनेतून असा विषय आलेला आहे की आम्ही 15 तारखेपासून ऑर्केस्ट्रा आम्ही पर्यटकांच्या मनोरंजनासाठी करीत आहोत. आणि ह्या माथेरानच्या राम चौकामध्ये असो किंवा माथेरानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे चौक आहेत अशा ठिकाणी आम्ही पर्यटकांसाठी काही खेळांचे आयोजन केलेले आहे, काही म्युझिकचं अरेंजमेंट केलेलं आहे, तसेच मॅरेथॉन्स म्हणजे असे स्पोर्ट्ससुद्धा आम्ही त्याच्यामध्ये करणार आहोत. 21 तारखेच्या दरम्यान जो शनिवार रविवार येणार आहे त्यावेळेस घोड्यांच्या रेसेस, कारण की माथेरानला मुख्य वाहन घोडे आहे असल्यामुळे आणि ही माथेरानची परंपरा आहे की या ठिकाणातून या मातीतून अनेक असे मोठे मोठे जॉकी झालेले आहेत. तर त्यांना आपण या ठिकाणी येऊन इथे घोड्यांच्या रेसेस करणार आहोत. आणि माथेरानसाठी या वर्षीचा माथेरानचा वाढदिवस हा येणाऱ्या पर्यटकांना आणि जो अनुभव घेईल पर्यटक तो गेली 100 वर्ष पुढचे तो आठवणीत ठेवेल असे आम्ही कार्यक्रम करण्याचं नियोजन आम्ही या सर्वांनी, आम्ही गावकऱ्यांनी आणि नगराध्यक्षांनी आणि माथेरान नगर परिषदेच्या वतीने हे सर्व काही आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पर्यटकांना आम्ही निश्चितच असं आवाहन करू की ह्या मागे जेवढे वाढदिवस झाले त्याच्यापेक्षा या वर्षीचा जो वाढदिवस होणार आहे तो निश्चितच नाविन्यपूर्वक आणि तुमच्या आठवणीत राहील. मी मगाशीच बोललो की पुढचे 50-100 वर्ष तुमच्या आठवणीत राहील असं आम्ही चांगला नियोजन करणार आहोत. आणि जास्तीत जास्त पर्यटकांनी या 21 तारखेच्या वाढदिवसाला माथेरानमध्ये या ठिकाणी उपस्थित राहावं असे आम्ही सर्वांच्या वतीने, सर्व माथेरानकरांच्या वतीने आपल्याला आवाहन करतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाचा आश्य कळू लागला, म्हणजे भरपूर ऊन लागत आहे आणि माथेरानचं वातावरण पर्यटकांसाठी आल्हाददायक आहे. म्हणजे माथेरानचं जे तापमान आहे ते फार सुंदर आहे आणि संध्याकाळची जी हवा असते ती फार छान असते. तर पर्यटक ह्या सुट्टीमध्ये माथेरान येतातच. पण आता माथेरानसाठी माथेरानचे नगराध्यक्ष यांनी जी पार्किंगची सोय केली, म्हणजे पूर्वी काय व्हायचं की पार्किंग ही घाटामध्येच जाम व्हायची आणि काही पर्यटकांना हिरमूस होऊन परत जावं लागायचं. त्यासाठी BP93 हा नगराध्यक्षांनी ताब्यात घेऊन तिथं 200 ते 300 किंवा 400 गाड्यांची पार्किंग केलेली आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होणार नाही. तर जास्तीत जास्त पर्यटकांनी माथेरानला यायला पाहिजे. आणि माथेरानमध्ये ह्या हंगामामध्ये विविध कार्यक्रम ठेवलेले असतात. मग त्यासाठी नगराध्यक्षांनी अजून वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत. माथेरानचा वाढदिवस असेल, माथेरान पर्यटन महोत्सव असेल किंवा रेस असतील आणि असे लहान मुलांसाठी जे कार्यक्रम असतात आणि ऑर्केस्ट्रा असतो गार्डनमध्ये, त्या ऑर्केस्ट्राचा मी मनमुराद आनंद तुम्हाला घेता येईल. आणि नगराध्यक्षांनी तुम्हाला सर्वांना आव्हान केलं आहे की आपली बॅग भराने माथेरानला या. आपली माथेरान आपलं वाट बघत आहे. आम्ही सर्वजण तुमची वाट बघत आहोत आणि माथेरानच्या वातावरणाचा मनमुराद आनंद घ्या. आता या वर्षी मे महिन्याचा आता सीझन सुरू झालेला आहे आणि पर्यटन हंगाम आता या सीझनमध्ये चालू होतो ते 15 जूनपर्यंत चालू असतो. तर या पर्यटन हंगामासाठी जास्त पर्यटक या ठिकाणी यावे त्याकरिता दळणवळणाचे साधन असावे, लाईट वेळेवर असावी, पाणी कुठेही पाण्याचं कमतरता झाली नाही पाहिजे. हे सर्व जे अधिकारी लोक आहेत त्या डिपार्टमेंटचे त्या लोकांनी जर लक्ष दिलं तर अगदी ते पर्यटन हंगामासाठी एकदम चांगलं असणार आहे. कारण 3 महिने अगोदर जे होते ते एकदम शांत गेलेले आणि आत्ताचा जो शेवटचा हंगाम असतो पर्यटनाचा तो अतिशय चांगला असतो. आणि ह्या शेवटच्या हंगामावर पुढचे येणारे 4 महिने असतात पावसाळ्याचे, ते 4 महिने लोकांचे त्याच्यावरच जातात. त्यामुळे इथल्या अधिकारी लोकांनी त्याच्याकडे पर्यटन जास्तीत जास्त वाढेल. ट्रेनची सुविधा असेल ती ट्रेन पण व्यवस्थित वेळेवर आली पाहिजे. या गोष्टी जर वेळेवर केल्या तर अगदी पर्यटन हंगामाला चांगली दिशा भेटेल. नेते चंद्रभाई चौधरी नगराध्यक्ष माथेरान यांनी आता या हंगामामध्ये पर्यटक कसे वाढतील त्याकरिता रस्त्याची सुविधा असेल, पार्किंगची सुविधा असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी तिकडे लक्ष दिलेलं आहे. आणि जातीने म्हणजे ते स्वतः तिथे जाऊन हजर राहतात
आणि एखादं काम कुठलंही छोटं एखाद्याने कोणी फोन केला तरी त्या जागेत जाऊन ते काम स्वतः ते बघतात आणि ते पूर्ण करून देतात. त्याच्यामुळे पर्यटन हंगामही त्याच्यामुळे वाढणार आहे हे नक्कीच आम्हाला सांगू इच्छितो.